झी 24 तास एक पाऊल पुढे। मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातलेल्या शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियमवरती 5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। त्याचप्रमाणे शाहरुखला क्रिकेट प्रेमी म्हणूनही वानखेडेवरती आता जाता येणार नाहीये। तसंच नियम सर्वांसाठी सारखेच असतात अशी प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली आहे। वानखेडेवरील घातलेला धिंगाणा शाहरुखला चांगलाच भोवला। पुढील 5 वर्षांसाठी शाहरुखला वानखेडेवर पाऊलही ठेवता येणार नाही। मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे। त्याचप्रमाणे सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी म्हणूनही त्याला स्टेडियममध्ये जाता येणार नाही। शाहरुखशी झालेल्या वादानंतर एमसीएच्या तातडीने झालेल्या बैठकीत शाहरुखवर बंदीचा हा निर्णय घेण्यात आला। Shahrukh had no regrets of his action and behavior. He in fact had justified the action of manhandling of the security guard and abusing and threatening MC officials. The managing committee is forced to ban Mr. Shahrukh Khan for entering Wankhede Stadium for a period of 5 years. शाहरुखवर बंदी घालत अशा घटना भविष्यात घडू नये असा संदेशच एमसीएने दिलाय। काही सविस्तर चर्चा आमच्या मीटिंगमध्ये झाली, प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि त्याच्यानंतर हा आम्ही एक युनानिमस निर्णय केलेला आहे। कारण याच्यामध्ये मेसेज महत्त्वाचा आहे। लोकांच्या मध्ये या संदर्भामध्ये कुठल्याही व्यक्तीचे कुठेही मोठा असला तरी ही संस्था त्याच्या विरुद्ध अशा प्रकारच्या वागण्याच्या बद्दलची ऍक्शन घेऊ शकते। हा त्याच्यातनं एक संदेश जो पोचायला पाहिजे, मला वाटतं तो पोचलेला आहे। शाहरुखच्या या संपूर्ण प्रकरणी कोणताच पश्चात्ताप नसल्याचं एमसीएने म्हटलंय। आता या बंदीच्या निर्णयानंतर किंग खानची काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।